हाय नमस्कार मंडळी, कसे सर्वजण मस्त मजेत आहेत ना? मस्त मजेत राहावा. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा थंबनेल बघून तुम्हाला कळत आहे विषय कशावर आहे. तर चला सुरुवात करू. तर आज आपण श्रीखंड करणार आहोत. तर बघू शकता ही श्रीखंड मस्तपैकी असं जसं आपण दुकानात आणतो तसंच मस्त सेम टू सेम झालेलं आहे. तर चला बघू रेसिपी आपण. तर मी दही रात्रीचं नितळू लावलं होतं त्यातलं पाणी. आता सकाळ आहे, सकाळी मी सगळं मिश्रण करून घ्यायचं त्यात आपण. मग ह्यात आधी आपण थोडा सगळं हलवून घ्यायचं आहे मस्तपैकी असं चमच्याने. त्या कुठलंही साहित्य तुमच्याकडे असेल तर त्याच्याने चांगलं बारीक करून घ्यायचं. माझं हे बारीक करून झालेलं आहे. तर आता आपण ह्यात साखर, इलायची आणि काही ड्रायफ्रूट्स असतात, मग ज्याला जे आवडतं ते टाकू शकता तुम्ही. मग आता ह्यात आपण टाकायची साखर. आपल्याला जेवढी गोड लागते तेवढी साखर टाका. मग मी टाकते ह्यात थोडी साखर, 1-2 इलायची. इलायचीचे पाला काढायचा, नुसतं आतले इलायचीचे बी असतात ते घ्यायचे आणि 1-2 टाकून घ्यायचे आपण. आता मिक्सरमध्ये जर याच्या एखाद्याकडं पिठी साखर जर असेल तर पिठी साखर टाकू शकता, आणि नसेल तर आपल्या घरी साखर नेहमीच असते. तर साखर टाकून त्या साखरेमध्येच मी 2-3 इलायचीचे तुकडे टाकलेत, तुम्ही बघू शकता. ते टाकून बारीक करून घ्यायचं आणि मग या मिश्रणामध्ये टाकायचं. आपण जे दही रात्रीच्याला हे केलं होतं, नितळायला लावलं होतं, ते दही मी बारीक करून घेऊन हीच पिठी साखर त्यात टाकायची आणि आपल्याला लागेल अशी टाकायची. एखाद्याला कमी गोड आवडतं तर कमी गोड, एखाद्याला जास्त गोड आवडतं तर जास्त गोड. तर मी आता टाकून घेते आणि आपल्या हातानं हलवून घेऊ चमच्याने. मस्त असं सगळं मिक्स होईल असं हलवून घ्यायचं. आता बघू शकता तुम्ही, मी पिठी साखर करून घेतलेली आहे आणि इलायची त्यातच टाकली होती. आता मी हलवून घेते. मस्त असं हलवून घेतलेलं आहे मी. आणि ड्रायफ्रूट असतात आपल्याकडं, मग माझ्याकडे बदाम होते. आता लगेचच्या लगेच जस्ट करायचं म्हटल्यावर मग होते 2-3 बदाम शिल्लक, लेकरांनी खाऊन राहिलेले ते होते. मग कापून वगैरे मस्तपैकी वरून टाकले. आता हे बदामसुद्धा आपल्याला किंवा बाकीचे ड्रायफ्रूट असतात ते सुद्धा आपण मिक्स करून घ्यायचे त्यात. मस्त असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे खाताना आपण दाताखाली आलं तरी मस्त लागतं. मग मी आता असं हलवून घेत आहे. बघू शकता एकदम खूप सोप्या पद्धतीत आणि लगेचच्या लगेच होणार असं श्रीखंड आहे. विकत आणायचं म्हटल्यावर खूप महाग असतं, मग घरच्या घरी पण आपण करू शकतो. तर बघू शकता अशा प्रकारे आमचं श्रीखंड तयार झालेलं आहे. आणि बाकीचं आपण लास्टला एका बॉईलमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि बघू शकता त्याच्यावर असं मस्तपैकी बारीक चिरलेलं बदाम टाकलेलं आहे. तर कसं वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. श्रीखंड कसं झालं आहे. लाईक सबस्क्राईब करा चॅनलला. ओके बाय सर्वांना, भेटू पुढच्या व्हिडिओत.